हाय नमस्कार, मी संध्या पोरकर. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर दिवसाची सुरुवात काही झाली नाही. सुरुवात होऊन आता संध्याकाळ झाली आहे. तर नेहमीप्रमाणे म्हणजे ते आता डेली रुटीनच झालंय. संध्याकाळी रील बनवायला लागते. आधी कसं मी जेव्हा डान्सची व्हिडिओ काढत होती किंवा डायलॉग काढत होती तेव्हा त्याच्यामध्ये मी एकाच वेळेला म्हणजे 5-6 शूट करून घ्यायची आणि नंतर एक 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 अपलोड करायचं. पण आता कसं होते, कॉमेडी व्हिडिओ काढायला लागली त्याच्यामुळे एकच कॉमेडी व्हिडिओ काढणं होते किंवा 2 होतात. त्याच्यामुळे रोज संध्याकाळी कुठेतरी जाऊन म्हणजे घराजवळच किंवा शेतामध्ये येते, तर तिथं रील काढते. तर आज इथं आली होती बघा. माहितच आहे तुम्हाला काय सांगा बरं, मला कोण कोण सांगणार आहे काय. मी दाखवते तुम्हाला, थांबा पान तोडून. सांगा बरं हे काय आहे, हे दाखवा बरं एक वेळेस. फास्ट फास्ट कमेंट करा, काय आहे मला सांगा. मला माहित आहे तुम्ही सांगा, मला तुमच्यासोबत ऐकायचं आहे. बरं किती शेतकरी बांधव माझे ब्लॉग बघतात, व्हिडिओ बघतात, त्याच्यावरून मला समजेल. तर तर मी काय म्हणत होते. मी आता परवाच्या दिवशीच एक याचा व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ टाकला होता. तर माझ्या आयडीवर नव्हता तो. तर त्या आयडीवरती माहिती आहे का, मला 2 जणांनी कमेंट केल्या. एकाने काय कमेंट केली का, मी तो उसाचा रसाचा व्हिडिओ बनवलाय, त्याच्यावरती एकाने कमेंट केली, त्या शीतलताई बरोबर व्हिडिओ आहे, तर शीतल तू संध्याला तिची लायकी दाखवली. तर त्या दादाला मला विचारायचं की बा माझी लायकी काय तुम्हाला कसं माहित आहे. माझी लायकी मला माहित, माझ्या फॉलोअर्सला माहित, जे मला लाईक कमेंट करतात त्यांना माहित, माझ्या घरच्यांना माहित. तुम्ही म्हणणारे को तुम्ही ना माझे फॉलोअर्स आहे, माझे व्हिडिओ बघता का नाही बघत ते का माहित नाही. मी का तुम्हाला असं म्हणजे भांडणासाठी सारखं नाही बोलत आहे किंवा रागेल असं म्हणत नाही. फक्त तुम्हाला एवढं म्हणायचं, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आहे माझ्याबद्दल ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्ट माझ्या आयडीवर येऊन म्हणा ना का ताई असं झालं का, तुमचं हे चुकलं का ते चुकलं. तुम्ही असं कसं कोणाच्या आयडीवरती माझ्याबद्दल कमेंट करता. तुम्हाला काही अधिकार नाही माझ्याबद्दल कमेंट करायचा दुसऱ्या आयडीवर. माझ्या आयडीवर या, मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. आणि माझी लायकी काढायची तरी मला तरी वाटते तुम्हाला काही अधिकार नाहीये. आणि अजून एका दादानं काहीतरी कमेंट केली म्हणे, संध्याला लोक टाळतात, टाळायचा प्रयत्न करतात. मला टाळायचा प्रयत्न केला असता तर दादा माझे एवढे मोठे फॉलोअर झाले नसते. हे तुम्हाला म्हणजे मी महत्वाचा मेन मुद्दा सांगते. आज माझे जवळजवळ 9.5 प्लस आहेत, 9.5 प्लस लाख फॉलोअर्स आहेत. तर तेवढे फॉलोअर्स नसते. 1 मिलियन होत आहेत, आता लवकरच होतील, लोकांचा सपोर्ट राहील तर. तर तुम्हाला असं काही काम नाही ना दुसऱ्यांच्या आयडीवर जाऊन सांगायचं असं तसं. मला माहित आहे मला कोण लाईक करते, कोण कमेंट करते. मी त्यांच्या कमेंटला रिप्लाय देते. म्हणजे मी लोकप्रिय नसतेच तर लोकांना मला लाईकही केलं नसतं, कमेंटही केलं नसतं आणि माझे फॉलोअर्सही वाढले नसते. ते कमेंट मी बघा इथं टाकते खाली. तर अशा लोकांच्या ज्याच्या कमेंट करून काहीच फायदा नाहीये ना तुम्हाला. मला सांगा ना तुम्ही पर्सनली तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देते. दुसऱ्याच्या आयडीवर जायचं, तिथं माझ्याबद्दल खराब कमेंट करायच्या आणि फेक आयडिया जर बनवून तुम्ही कोणी जर आपल्यामधलेच असाल, तुम्ही फेक आयडी बनवून जर कमेंट करत असाल तर त्याला काही महत्व नाहीये. तुम्ही कितीही कमेंटा केल्या मला फेक आयडिया बनवून, तरी माझं जे काम आहे मी ते करणार, कारण की मला ते आवड आहे. मी नेहमीच सांगते का बा मला आवड आहे, रील बनवायची, डान्सची आवड आहे मला, डायलॉग व्हिडिओ काढते, कॉमेडी, मला ऍक्टिंग येते म्हणून मी करते. असं नाहीये की बा मला कोणी जबरदस्ती घातलं याच्यामध्ये की नाही तू व्हिडिओ काढ. नाही, मला काही गरजही नव्हती काढायची, पण मला आवड आहे म्हणून मी केली आणि माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट आहे म्हणून मी करते. याच्यामध्ये काही नाही. आता काही जण म्हणतात की नवरा बैल आहे. काही कोणाचा नवरा बैल नसते. आता तुमचं जर लग्न झाले असेल तर तुम्हाला समजेल की तुम्ही बैल हा की नाही आहे म्हणून, आणि भविष्यात होईल त्याच्यावरही तुम्हाला समजणारच. बायकोवर प्रेम करणं म्हणजे बायकोचा बैल होणं नसते. हे पहिले तुम्ही तुमचा माइंडसेट करा. कोणाच्या फॅमिलीमध्ये काय काय प्रॉब्लेम असतात आणि काय काय प्रॉब्लेमला तोंड देऊन ते सर्व काही करतात, याचा विचार करूनच कमेंट करायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्या पुढे कोणालाही कमेंट करताना मलाच नाही, कोणालाही कमेंट करायची असेल तर तुम्ही पर्सनली त्याला करा, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन करा, दुसऱ्याच्या कमेंटमध्ये करू नका. कारण की त्यानं काय होते, लोक तुमच्याबद्दल खराब विचार करतात. मला काय आज ना उद्या म्हणजे माझं काय होते, मला कोणा जर कमेंट केली तर मला स्क्रीनशॉट करून टाकतात काही, की बा ताई तुम्हाला अशा कमेंट करतात लोक. आणि काही लोक आहेत ते, त्यांचे मी मनापासून आभार मानते, त्याच्या पाया लागले तरी चालते का बा, ते मला म्हणतात की ताई तुमचे व्हिडिओ खरंच छान आहेत आणि लोक तुम्हाला सपोर्ट करतात. आणि काही लोक आहेत ते मुद्दाम तुम्हाला घाण कमेंट करतात यासाठी की बा तुम्ही व्हिडिओ बनवणं बंद केले पाहिजे. पण तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, तुमचे व्हिडिओ काही खराब नाही आहेत. आणि मेन म्हणजे तुमचे व्हिडिओ व्यवस्थित असतात, ड्रेसवर साडीवर सर्व व्यवस्थित असते, त्याच्यामुळे तुम्हाला घाण कमेंट करायचा काही प्रश्नच येत नाही. आणि ते डायलॉग होते ते मी जे काढत होते त्याच्यामध्ये असे तसे शब्द येत होते, त्याच्यामुळे मी ते डायलॉगही काढणं बंद केले. कारण की मला कोणाच्या नजरेत खराब व्हायचं नाहीये, कारण माझी फॅमिली आहे, माझाही मुलगा आहे, मुलं आहेत मलाही.
उद्याला ते मला प्रश्न विचारतील का ताई आई हे असं का बरं करते, का बरं तुला कमेंट करतात, तर माझ्या मुलांना माझी चूक नाही दिसली पाहिजे. त्याच्यामुळे मी स्वतःच प्रयत्न करते की माझे व्हिडिओ चांगले आले पाहिजे, मला कोणी खराब नाही म्हटलं पाहिजे. आणि कोणी खराब कमेंट करतही असेल तर माझ्या मुलांना असं नाही म्हटलं पाहिजे की तू वाईट आहेस म्हणून तुला खराब कमेंट आली. त्याच्यामुळे मी माझे बेस्ट व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते. शेवटी तुम्ही आता तुमचे विचार, तुमचे संस्कार, मी त्याला काही करू शकत नाही. बस माझी एवढीच विनंती आहे की मला जर काही माझ्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करा. दुसऱ्याच्या व्हिडिओवरती कमेंट करून काही फायदा नाही आहे. ठीक आहे. आणि काही वाईट वाटलं असेल तर सॉरी. आणि बाकी सर्व जे मला सपोर्ट करतात त्यांच्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. एवढं म्हणून मी माझा ब्लॉग एंड करते. असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या जे करतात ते. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.